बिहेवियर म्हणजे आपला स्वभाव. येस. अकॉर्डिंग म्हणजे च्यानुसार. व्हेरियस पीपल म्हणजे वेगवेगळे लोक. आता करा ट्रान्सलेशन. आपला स्वभाव चेंज होतो अकॉर्डिंग टू आपल्या अनुभवानुसार विथ व्हेरियस पीपल म्हणजे लोकांसोबत, वेगवेगळ्या लोकांसोबत. परफेक्ट. वेगवेगळ्या लोकांसोबत. किती सहजतेने आपण हे ट्रान्सलेट केलं बरं. करेक्ट. येस सर. चलो. If we have a positive experience with a person, ट्रान्सलेशन. जर आम्ही जर आपल्याला जर आपल्याला पॉझिटिव्ह हम्म, एक्सपिरियन्स आहे आहे विथ अ पर्सन, विथ अ पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत. एखाद्या व्यक्तीसोबत. तर कॉमन तर लागलं तर ओके, जर तर आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स हिम इज लाईकली टू बी पॉझिटिव्ह अँड कन्व्हर्सली कन्व्हर्सली निगेटिव्ह एक्सपिरियन्स टेंड टू मेक अस कॉशियस. ठीक आहे, कॉशियस म्हणजे सावधान. ओके. आता अवर ॲटिट्यूड टुवर्ड्स हिम म्हणजे आपला ॲटिट्यूड त्या व्यक्तीबद्दलचा इज लाईकली. आता इथे हेल्पिंग ऑफ शिकलोय बघा, गोइंग टू वगैरे. येस. तशाच तऱ्हेने लाईकली हा पण एक काय हेल्पिंग ऑफ आहे, पण जास्त त्याचा वापर होत नाही. लाईकली याचा वापर केव्हा होतो, जिथे आपल्याला पॉसिबिलिटी दाखवायची आहे. काय पॉसिबिलिटी म्हणजे संभवता आपण म्हणतो ना, संभवता. येस. त्याच्यानुसार याचा अर्थ होतो. ठीक आहे. आमची इफ वी हॅव वृत्ती. पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स विथ अ पर्सन, आपला जर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे एखाद्या व्यक्तीबद्दलचा, येस. ओके, तेव्हा म्हणजे देन त्याच्यानंतर अवर ॲटिट्यूड टुवर्ड्स हिम लाईकली टू बी पॉझिटिव्ह. संभवतः हा आपला जो ॲटिट्यूड आहे त्याच्याबद्दलचा हा काय असतो, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असतो. आणि कॉन्व्हर्सली कन्व्हर्सली म्हणजे त्याविरुद्ध, त्याविरुद्ध. जर नकारात्मक अनुभव असतील किंवा असतात, ओके. टेन टू मेक अस कॉशियस, तर ती गोष्ट आपल्याला काय बनवते, सावधान बनवते. सावधान बनवते. समजलं. येस. गुड, व्हेरी नाईस. एक्सपिरियन्स अँड इव्हेंट्स बिकम रेफरन्स पॉइंट इन आवर लिव्स. गुड, व्हेरी नाईस. रेफरन्सला काय म्हणतो आपण. एक रेफरन्सला म्हणजे संदर्भ. करेक्ट, संदर्भ. परफेक्ट वर्ड सापडला. एक्सपिरियन्स अँड इव्हेंट्स बिकम. बिकम रेफरन्स. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, ओके. इव्हेंट्स म्हणजे घटना, ओके. बिकम म्हणजे होणे. ओके. अनुभव आणि घटना आपल्या जीवनामध्ये संदर्भ बनतात. जीवनामध्ये संदर्भ होतात. करेक्ट. सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आहे. करेक्ट. येस. बिकम वर्ब आहे यातला. येस. अनुभव आणि घटना आपल्या जीवनामध्ये संदर्भ बनतात. ठीक आहे. येस. वी ड्रॉ कन्क्लुजन विच सर्व ॲज गाईडलाईन फॉर द फ्युचर. गुड. आता इथे मी काही तुम्हाला शब्दांचे अर्थ सांगतो. ड्रॉ म्हणजे काढणे. काढणे. चित्र काढतो की नाही आपण, तेच ड्रॉ आहे. ड्रॉ. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. मग आता तुम्हाला समजलं असेल, आपण निष्कर्ष काढतो. येस. आपण निष्कर्ष काढतो. विच जे. सर्व ॲज गाईडलाईन फॉर द फ्युचर. समजलं तुम्हाला यातून काय म्हणायचंय, जे आपल्या फ्युचरसाठी गाईडलाईन आहेत. करेक्ट. ओके, अंडरस्टूड. गुड, व्हेरी नाईस. चलो नेक्स्ट.